हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. मुलांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण ना MST CET 2020 मधून विचारण्यात आलेले क्वेश्चन्स करतोय फ्रॉम द लेसन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. टोटल 14 शिफ्टचा हा डेटा आहे. अराउंड 15 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. तर हा जो PDF आहे हे सर्व क्वेश्चन्सचा नाही का, हा PDF मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देतोय. डाउनलोड करा, आधी तुम्ही तो सॉल्व करा. PDFच्या लास्टच्या पेजवरती तुम्हाला आन्सर की मिळेल. तुम्ही क्रॉस चेक करा की तुमचे क्वेश्चन्स किती करेक्ट आहेत. येस स्टुडंट्स, आणि जो कोणता क्वेश्चन तुम्हाला नाही येत त्यासाठी तुम्ही इथे व्हिडिओ सोल्युशन पाहण्यासाठी येऊ शकता. विल स्टार्ट अवर डिस्कशन विथ क्वेश्चन नंबर 1 हियर. पार क्वेश्चन नंबर 1 काय आहे? अ कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. 8 वेळेस कॉइन टॉस केला, ठीक आहे यार. सो n इज इक्वल टू 8. ओके, देन द प्रोबेबिलिटी दॅट इट शोज हेड मोर दॅन टेल्स इज. अरे यार, हेड टेल पेक्षा जास्त पडले पाहिजे याची प्रोबेबिलिटी म्हणजे काय माहिती का? 5 वेळेस हेड पडले पाहिजे. हे पहा, 4 वेळेस हेड पडलं तर 4 वेळेस टेल पडेल. बराबर, सेम नाही चालणार. हेड जास्त पाहिजे म्हणजे 5 वेळेस हेड पडला पाहिजे, और 6 वेळेस हेड पडला पाहिजे, और 7 वेळेस हेड पडला पाहिजे, और 8 वेळेस, 8च्या 8ही वेळेस हेड पडला पाहिजे. याची प्रोबेबिलिटी मुलांना आपल्याला फाइंड करायची. 5 वेळेस हेड पडला पाहिजे म्हणजे काय रे? 8 मधून 5 वेळेस हेड पडला पाहिजे. हेड पडण्याची प्रोबेबिलिटी इज हाफ. रेस्ट पॉवर हा 5 करायला लागतं. हेड न पडण्याची म्हणजे क्यू जो असतो ना आपला, क्यू तो पण हाफच असतो. रेस्ट पॉवर या दोघांचा डिफरन्स 3 करायला लागतं. ऑर मीन्स ऍडिशन. पहा, 6 वेळेस हेड पडला पाहिजे, 8 मधून 6 वेळेस हेड पडला पाहिजे. हेड पडण्याचा प्रोबेबिलिटी 1/2 रेस्ट पॉवर दिस 6. हेड न पडण्याचा प्रोबेबिलिटी 1/2 अगेन रेस्ट पॉवर हा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 2 प्लस आउट ऑफ 8 टाइम्स 7 टाइम्स हेड पाहिजे आपला. सो हेड पडण्याचा प्रोबेबिलिटी हाफ रेस्ट टू पॉवर 7 इंटू हाफ अगेन रेस्ट टू पॉवर त्या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1 अँड प्लस फायनली 8च्या 8 वेळेस लाईक 8 मधून 8 टाइम्स हेड पडला पाहिजे. हाफ रेस्ट टू पॉवर 8 अँड देन हाफ रेस्ट टू पॉवर इथे तुम्हाला या दोघांचा डिफरन्स दॅट इज 0 करायला लागणार इथे. सो हे कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला. जो आन्सर बनेल तो बनेल. तुम्हाला हे समजतं, हाफ रेस्ट टू पॉवर 5 प्लस 3 इज 8. half raised to power 6 plus 2 is 8. Half raised to power 7 plus 1 is 8. Half raised to power 8. Anything raised to 0, 1. So half raised to power तर 8च राहणार ना शेवटी. सो गाइज 1 डिवाइड बाय 2 raised to power 8 हे राहणारच आहे शेवटी. इनटू ब्रॅकेट कॉमन, हे सर्व कॉमन केलं बरं. हा वाला पार्ट मी इथे कॉमन केलेला आहे. ओके, देन ब्रॅकेटमध्ये 8C5 प्लस 8C6 प्लस 8C7 प्लस 8C8 या सर्वांचं ऍडिशन करायचं आहे. या सर्वांचं आपल्याला इथे ऍडिशन करायचं आहे मुलांना. आता प्रत्येकांचं ना तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. जो काही व्हॅल्यू होतोय पहा, ओके, तो व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायचा आहे. इंटू जस्ट हे करायचं आपल्याला. आता पहा 8C5 करतोय मी इथे. 8 इंटू 7 इंटू 6 डिवाइड बाय 3 इंटू 2 इंटू 1. 3 इंटू 2 इंटू 1 करायला लागतं. ओके, सो 6 कॅन्सल, हा बनतो 56. सो 1 डिवाइड बाय 2 रेस्ट टू पॉवर 8 हा बनला 56. 8C6 म्हणजे काय पहा मुलांना? 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 फॅक्टोरियल इंटू डिफरन्स 2 फॅक्टोरियल. मग 8 फॅक्टोरियलला आपण लिहितो 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल, बरोबर ना? हे कॅन्सल. सो काय बनतं रे हे? हा 28 बनणार आहे. प्लस 28 लिहितो, हा बनला 28. 8C7 हा 8च असतो अरे, आणि 8C8 हा 1 असतो. मग हे जर का कॅल्क्युलेशन तुम्ही कराल मुलांना, काय बनतं पहा हे? तर पहा 54 प्लस 30 64 74 84 प्लस 10 84 93 बनला पहा ऍडिशन. सो गाइज आन्सर शुड बी 93 डिवाइड बाय 2 रेस्ट टू पॉवर 8 कराल ना, यू विल गेट 256 हियर. सो ऑप्शन नंबर ए मुलांना इथे आपला आन्सर असला पाहिजे. थोडंसं कॅल्क्युलेशन होते जास्त इथे, बट ठीक आहे, प्रोसेस तर काही फार अवघड नव्हता असा. नसी गाइज क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात रे? क्वेश्चन नंबर 2 मध्ये डाय इज थ्रोन 100 टाइम्स म्हणे. 100 वेळेस डाय थ्रो केला म्हणे, म्हणजे n इज इक्वल टू 100. काय स्टँडर्ड डेविएशन ऑफ गेटिंग इव्हन नंबर इज. प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे इव्हन नंबर म्हणजे यार प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस असं मी ट्रीट करतो. आणि इव्हन नंबर पडण्याचं प्रोबेबिलिटी हाफ आहे, बिकॉज डाय थ्रो केल्यानंतर 1 2 3 4 5 6 काही पडू शकतो. सो 2 4 आणि 6 असे 3 आहेत. 3 डिवाइड बाय 6 करायला लागतं, दॅट इज 1/2 इज द प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस. फेल्युअरची प्रोबेबिलिटी पण 1/2 असणार आहे मुलांना, बिकॉज या दोघांचं ऍडिशन आपल्याला 1 पाहिजे असतो. 1/2 प्लस 1/2 1 बनणार आहे. ते म्हणतात आता आपल्याला स्टँडर्ड डेविएशन म्हणे. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे यार व्हेरियन्सचा अंडर रूट, मीन्स NPQ चा अंडर रूट. n किती आहे? 100. P किती आहे? 1/2. Q किती आहे? 1/2. 100/4 कराल, 25 चा अंडर रूट कराल, यू विल गेट 5 हियर. सो ऑप्शन नंबर डी मुलांना आपला इथे आन्सर असणार आहे. हा क्वेश्चन ना टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे बरं, तुमच्या माहितीच तर. टेक्स्ट बुक मध्ये सेम क्वेश्चन आहे, एक्झॅक्टली सेम. पुढे पहा, बहुतेक हा पण तर टेक्स्ट बुक मधला आहे असं वाटत तरी आहे यार. ओके, तर
अरे तुम्ही नोटीस करा, मला तरी हा पण टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन असल्यासारखं वाटतोय. काहीतरी 9/13 समथिंग काहीतरी आन्सर होता टेक्स्टबुक मध्ये याचा. ओके, याच्या आधीचा पण टेक्स्टबुक मधला होता, हा पण टेक्स्टबुक मधला आहे. मिसलिनियस मध्ये असतात ना टेक्स्टबुक मध्ये 7 क्वेश्चन्स आहेत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे. MST CET ला पण तेच क्वेश्चन्स आहेत ऑलमोस्ट. ओके, विचारतात, डायरेक्टली विचारलेले आहेत. अरे सो म्हणून ना तुम्हाला फार लक्ष देऊन गोष्टी करायच्या. टेक्स्टबुक मधला हर एक न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं मुलांना. तर पाहत आहे ते म्हणताय की x इज अ रॅन्डम व्हेरिएबल ऑफ अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. काय n चा व्हॅल्यू 4 आहे म्हणे. तो n, p, n, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असं दिलेलं असतं नाही का. सो गाईज व्हॅल्यू ऑफ n इज 4 हिअर. ते म्हणताय पुढे 2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ 3 सक्सेस, 2 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ 3 सक्सेस इज इक्वल टू 3 टाइम्स प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस. ह्याचं त्यांनी क्लेम केलं. 2 टाइम्स, अरे 3 सक्सेसचा प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, 4 मधून 3 वेळेस सक्सेस पाहिजे. सक्सेस मिळण्याचं प्रोबॅबिलिटी p रेज टू पॉवर 3, फेल्युअरचं प्रोबॅबिलिटी q रेज टू दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1, दॅट इज इक्वल टू 3 टाइम्स. 2 वेळेस सक्सेस मिळणे म्हणजे काय रे, 4 मधून 2 वेळेस सक्सेस मिळण्याचा प्रोबॅबिलिटी, सक्सेसचा प्रोबॅबिलिटी p रेज टू पॉवर हा 2 करायला लागतो, q रेज टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज 2 करायला लागणार इथे. येस स्टुडंट्स, तर पाहत आहे 2 आहे. 4c3 कॅल्क्युलेट करा, युल गेट 4 हिअर. p क्यूबला मी p² लिहितो, इंटू p लिहितो, हे q ला ॲज इट इज q लिहितो, इथं 3 ला 3 लिहितो. 4c2 जर का तुम्ही करून पाहणार आहे मुलांना, 4c2 नाही का, म्हणजे वरती 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल एक्स्ट्रा आलेलं लागतं. बरोबर. 4 फॅक्टोरियल मीन्स 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल मीन्स 2 इंटू 1 अगेन 2 इंटू 1 2 इंटू 1 2 इंटू 1 कॅन्सल 2 3 इंटू 2 6, हा बनतो 6. p² लिहितो इथे आणि हा q² ला मी q इंटू q लिहितो. हे पहा p² इंटू q काय p² इंटू q कॅन्सल, टोटली कॅन्सल होतो तो. 2 1 2 3 6, 3 इंटू 3 9, 4 हे पहा 4 इथे राहणार आहे p, 4p इज इक्वल टू 9q. बरोबर. सो मुलांना 4p हा 9q इतका आहे. पण तुम्हाला तर माहिती यार p प्लस q हे तर 1 असतं. एक काम करतो, 9 नी मल्टिप्लाय करतो, 9p प्लस 9q इज इक्वल टू 9 लिहितो मी. ठीक आहे, चलो 9q तर 4p आहे, 9q हे तर 4p आहे इज इक्वल टू 9. मग समजतं तुम्हाला 13p हा 9 आहे, म्हणजे p हा 9/13 बनणार आहे. pच विचारलाय ना, 9 डिवाइड बाय 13 असा बनणार आहे तो. ऑप्शन नंबर सी मुलांना आपला इथे आन्सर येतोय. ओके, आता पहा बरं पुढचं सम काय म्हणताय. प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन हु अंडरगोज सर्टन ऑपरेशन विल सर्वाइव्ह इज 0.2. हे पहा, एखादं पर्सन ना ऑपरेशन झाल्यानंतर सर्वाइव्ह करण्याचा प्रोबॅबिलिटी 0.2 आहे असं म्हणतात ते. ठीक आहे यार, पुढे पहा. 5 पेशंट अंडरगो सिग्नल, 5 पेशंटला सेम ऑपरेशन झालेलं आहे. 0.2 प्रोबॅबिलिटी वाचण्याची नाही का. देन प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 4 विल सर्वाइव्ह. हे पहा, 5 मधून 4 सर्वाइव्ह झाले. सर्वाइव्ह होण्याची प्रोबॅबिलिटी 0.2 रेज टू पॉवर हा 4 करायला लागतं. सर्वाइव्ह न होण्याची प्रोबॅबिलिटी 0.8 रेज टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज 1 करायला लागतं आपल्याला. 5c4 हा जो व्हॅल्यू आहे हा 5 बनत असतो. 5c4 means 5 factorial divided by difference that is 1 factorial into 4 factorial. 5 factorial means 5 into 4 factorial divided by this 4 factorial आहे खाली cancel 5 म्हणतो आन्सर. 5 0.4 raised to power sorry 0.2 raised to power 4 करायचा, याचा अर्थ 2/10 आहे बरं. हा रेज टू पॉवर 4 करतोय आपण. 0.8 आहे म्हणजे 8/10 आहे हा. बरोबर. 2 रेज टू पॉवर 4 करा 16 बनतो. सो गाईज आन्सर इज 5 इंटू वरती बनतं 16 इंटू हे 8 तर आहेच आहे खालती आणि होल डिवाइड बाय 10 रेज टू पॉवर 5 आहे. पहा 10 रेज टू पॉवर किती मुलांना 5 आहे. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे करायचं यार. 8 इंटू 5 40 बनतो 40 इंटू 60 16 इंटू 4 64 640 बनतो 640 डिवाइड बाय 10 रेज टू पॉवर 5 करायचं आपलं. 10 रेज टू 5 म्हणजे काय 1 2 3 4 5 असं बनतं पहा. 0.0064 आहे का रे कुठे 0.0064 दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा मुलांना आपला इथे आन्सर असणार आहे की 5 मधून 4 वाचण्याची प्रोबॅबिलिटी एवढी कमी आहे. बरोबर. जातोय पुढच्या क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 5 पहा काय म्हणताय. म्यू आणि सिग्मा स्क्वेअर आर द मीन अँड व्हेरियन्स ऑफ अ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. ठीक आहे, चलो ओके. पहा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा त्यांनी एक फॉर्म्युला असा दिला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स सक्सेस इज गिवन बाय 6cx. हे ना सी असतं बरं तिथं, तो जो डिनोशन आहे 6 आणि खाली एक्स असं लिहिलेलं असतं त्या ब्रॅकेटमध्ये, त्याचा असा अर्थ असतो 6cx. 1/3 रेज टू पॉवर एक्स. ओके. 2/3 रेज टू पॉवर 6 - x. तुम्हाला हे समजलंच असेल यार. हे प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज गिवन बाय NCR. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस रेज टू आर, फेल्युअर रेज टू n - r असंच असतं ना हे. तुम्ही जर का कम्पेअर कराल तर तुम्हाला समजेल यार n चा व्हॅल्यू 6 आहे, n व्हॅल्यू 6. बरोबर. प्रोबॅबिलिटीचा व्हॅल्यू, सक्सेसच्या प्रोबॅबिलिटीचा व्हॅल्यू, p चा व्हॅल्यू 1/3 आहे. फेल्युअरच्या प्रोबॅबिलिटीचा व्हॅल्यू, q चा व्हॅल्यू हा 2/3 आहे मुलांना. 2/3 आहे. बरोबर. विचारतात काय ते म्हणतात म्यू म्हणजे मीन आहे म्हणे.
2 टाइम्स, अरे मीन म्हणजे तर NP असतं रे, प्लस सिग्मा काय पहा बरं जरा, सिग्मा स्क्वेअर आता मीन अँड व्हेरियन्स, सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स आहे म्हणा, सिग्मा स्क्वेअर व्हेरियन्स आहे म्हणा, म्हणजे काय रे 12 इंटू, आता तुम्हाला तर माहिती व्हेरियन्स म्हणजे काय असतो मुलांना, व्हेरियन्स म्हणजे NPQ असतो, NPQ असतो बरोबर ना. तर एक काम करा 2 इंटू एनचा व्हॅल्यू पहा बरं 6 आहे, पीचा व्हॅल्यू पहा बरं 1/3 यार, ठीक आहे चलो 1/3 टाकून देतो, प्लस 12 इंटू NPQ करायचं ना तुम्हाला, NPQ तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं ना बरोबर ना. सो 6 इंटू 2 12 डिवाइड बाय 9 बनतो, हे रब करतोय 12/9 बनतो, 12 डिवाइड बाय 9 बनतो. ओके तर 3चा टेबल, 3 3 9, 3 4 12, वरती काय बनतं 6 इंटू 2 कराल. ओके आणखीन 3चा टेबल, 3 1 3 4, 4 इंटू 4 इज 16. ओके प्लस हे पहा रे 3 1 3 2, 2 इंटू 2 इज 4 अगेन. सो 16 प्लस 4 कराल मुलांना, आन्सर शुड बी 20. सो ऑप्शन नंबर सी इथे आपला आन्सर बनला पाहिजे. ओके पुढचा सम जातोय पहा क्वेश्चन नंबर 6. पहा क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हणतात, प्रोबेबिलिटी दॅट पर्सन विन्स अ प्राइज ऑन अ लॉटरी तिकीट इज 1/4 म्हणे. लॉटरी लागण्याची प्रोबेबिलिटी 1/4 आहे असं म्हणतात, जास्त प्रोबेबिलिटी लॉटरी लागण्याची आहे इथे. इफ ही परचेसेस 5 लॉटरी तिकीट्स ॲट रॅन्डम, 5 तिकीट घेतो तो, ठीक आहे, तर प्रोबेबिलिटी दॅट ही विन्स ॲटलिस्ट 1 प्राइज, एक तरी लाईक तिकीट लागला त्याचं, याची प्रोबेबिलिटी काय हे आपल्याला ते विचारतात. पहा मुलांना 5 लॉटरी तिकीट घेतलाय तर एक पण लागला नाहीये, और 1 लागलाय, और 2 लागलेत, और 3 लागलेले आहेत, और 4 लागलेले आहेत, और 5च्या 5ही लागलेले आहेत नाही का. या सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन शुड बी इक्वल टू 1, बिकॉज या व्यतिरिक्त आणखीन काही होणार नाहीये. 5 तिकीट जर का काढाल तुम्ही लॉटरीचे नाही का, 0 लागेल, 1 लागेल, 2 3 4 5, 5च्या 5ही लागतील, या व्यतिरिक्त काही होत नसतं. सो समेशन ऑफ ऑल प्रोबेबिलिटीज, ऑल पॉसिबल प्रोबेबिलिटीचा ॲडिशन हा 1 असतो बरोबर, 1 असतो. तुम्हाला काय विचारतात माहिती का, ते असं म्हणतात पहा, द प्रोबेबिलिटी दॅट ही विन्स ॲटलिस्ट 1 प्राइज, ॲटलिस्ट 1 प्राइज म्हणजे मिनिमम एक तरी प्राइज मिळाला पाहिजे. अरे म्हणजे 1 मिळाला तरी चालेल, 2 मिळाला तरी चालेल, 3 4 5 मिळालं तरी चालेल, म्हणजे याचा प्रोबेबिलिटी विचारतात ते. अँड याचा प्रोबेबिलिटी इट शुड बी इक्वल टू 1 मायनस ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ 0, म्हणजे एक पण जिंकणार नाहीये. सो 1 मायनस ऑफ 0 म्हणजे काय, एक पण जिंकणार नाही, म्हणजे 5 मधून 0 जिंकलाय, जिंकण्याची प्रोबेबिलिटी 1/4, रेस टू पॉवर हा 0 करायला लागतं, न जिंकण्याची प्रोबेबिलिटी 3/4, रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज 5 करायला लागतं, सिंपल. सो आन्सर शुड बी गाइज 1 मायनस ऑफ पारे 3 रेस टू पॉवर 5 करायचं तुम्हाला, 3 3 3 3 243 समथिंग बनतो, आणि 4 रेस टू पॉवर 5 जर का कराल तुम्ही, काय म्हणतं रे 4 रेस टू पॉवर 5 256, 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4, 5 वेळेस 1 2 3 4 5 बरोबर. तर हे 16 म्हणतं, हे 16 म्हणतं, 16 16 256 इंटू 4 करायचं फक्त बरोबर. तर 4 2 2 2 1 0 1 0 2 4 बनतं पहा, 1 0 2 4 बनतं, हा 1 0 2 4 इथे जातो, मायनस करायचं, पहा काय बनतं. जे बनेल ते बनेल यार, बहुतेक ऑप्शन नंबर ए बनतोय बहुतेक, 781 डिवाइड बाय 1024 बनतं. हे कॅल्क्युलेशन करा आणि मॅच करा तुम्ही मुलांना. ओके हा होता पहा मुलांना आपला क्वेश्चन नंबर 6. जातोय पुढे क्वेश्चन नंबर 7. काय म्हणताय पहा, इन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन मध्ये ओके किती क्वेश्चन्स आहेत, इन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन हॅज 5 क्वेश्चन, 5 क्वेश्चन आहेत बाबा, ठीक आहे चलो. ईच क्वेश्चन हॅज 3 ऑल्टरनेटिव्ह आन्सर्स ऑफ विच एक्झॅक्टली 1 इज करेक्ट. मला असं वाटतं की हा पण बहुतेक टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे का रे, जरा व्हेरीफाय करा बरं तुम्ही मुलांना. ईच क्वेश्चन हॅज 3 ऑल्टरनेटिव्ह आन्सर्स ओके ऑफ विच एक्झॅक्टली 1 इज करेक्ट, एकच करेक्ट आहे म्हणे, ठीक आहे यार चलो मान्य. प्रोबेबली दॅट स्टुडंट विल गेट ॲटलिस्ट 1 करेक्ट आन्सर इज, ॲटलिस्ट एक तरी करेक्ट आला पाहिजे. बघा काय टोटल 5 क्वेश्चन्स आहेत बरोबर, ऑप्शन्स आहेत रे ABC असे ऑप्शन्स आहेत, ABC असे ऑप्शन्स आहेत. ओके असे 3 झाले क्वेश्चन, आता हे 4था क्वेश्चन आणि हा 5वा क्वेश्चन, असे टोटल मुलांना 5 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. क्वेश्चन करेक्ट येण्याचा प्रोबेबिलिटी इज 1/3, समजतं ना, काही जरी फेकलं तुम्ही तर करेक्ट येण्याचा प्रोबेबिलिटी 1/3 असला पाहिजे बरोबर, ठीक आहे. रॉंग येण्याचा प्रोबेबिलिटी इज 2/3, कारण की 3 ऑप्शन आहे, एकच करेक्ट असतो, सो करेक्ट लागण्याचा चान्स 1 डिवाइड बाय 3. रॉंग येण्याचा रॉंग तर 2 आहेत, 2 डिवाइड बाय 3 इज रॉंग येण्याची प्रोबेबिलिटी. विचारतात ते हे की प्रोबेबिलिटी दॅट स्टुडंट विल गेट ॲटलिस्ट 1 करेक्ट आन्सर इज, मिनिमम एक तरी करेक्ट आला पाहिजे. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, 5 जर का क्वेश्चन असतील, एक पण करेक्ट नाही आला, एक करेक्ट आला किंवा 2 करेक्ट आले किंवा 3 करेक्ट आले किंवा 4 करेक्ट आले किंवा 5च्या 5ही करेक्ट आले, या सर्व प्रोबेबिलिटीचं ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 1 स्टुडंट्स. ते आपल्याला हे विचारतायत की याची प्रोबेबिलिटी काय म्हणे, ॲटलिस्ट 1 करेक्ट आला पाहिजे, म्हणजे 1 2 3 4 5 करेक्ट आले पाहिजे नाही का, ॲटलिस्ट 1 म्हणजे एक तरी आला पाहिजे यार करेक्ट.
2 आले तरी चालतील. मग या सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन ते आपल्याला विचारतात. सो या सर्व प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन इट शुड बी 1 मायनस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 0 आर आहे. सो 1 मायनस ऑफ 0 म्हणजे काय, 5 मधून 0 करेक्ट आलंय. करेक्ट येण्याचं प्रोबॅबिलिटी काय होतं रे, 1/3. 1/3 रेज टू पॉवर हे 0 करायला लागणार आहे तुम्हाला. रॉंग येण्याचं प्रोबॅबिलिटी 2/3 रेज टू पॉवर दोघांचा डिफरन्स आहे 5 करायला लागेल. सिंपल. सो आन्सर शुड बी 1 मायनस ऑफ 2 रेज टू पॉवर 5 जर का कराल यू विल गेट 32 यार. हे पहा 5C0 1 बनत असतं. 1 करून पहा कॅल्क्युलेशन. डिवाइड बाय 3 रेज टू पॉवर 5 कराल यू विल गेट 243 समथिंग काहीतरी बनेल. बरोबर ना. सो 243 मायनस ऑफ 32 काय रे काय 211 डिवाइड बाय 243 समथिंग काहीतरी बनतोय. ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर बनतोय. अरे यस स्टुडंट्स, जाऊ पुढे. क्वेश्चन नंबर हा होता 7. पहा आता करतोय क्वेश्चन नंबर 8. काय म्हणतात पहा. इफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे मीन हा 4 म्हणताय, पण मीनचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, एनपी हा 4 आहे. व्हेरियन्स म्हणजे एनपीक्यू. अरे एनपीक्यू हा बोलतो 2.4. करा बरं, डिवाइड करा बरं. एनपी कॅन्सल होतो. 1 डिवाइड बाय क्यू इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 4 1 जा 4 6 म्हणजे 0.6 बनतो होते खाली. उलटा करा म्हणजे क्यूचं व्हॅल्यू 0.6 बनतो. अरे बरोबर ना. ते म्हणतात एनचा व्हॅल्यू किती आहे म्हणे. हे बघा क्यू 0.6 असेल तर पी 0.4 असेल. दोघांचा ॲडिशन 1 मेंटेन करायचा. एनपीचा व्हॅल्यू 4 आहे की नाही, म्हणजे एनचा व्हॅल्यू काय रे 4/p आहे की नाही, म्हणजे 4 डिवाइड बाय पीचा व्हॅल्यू 0.4 होणार आहे. 4/0.4 कराल यू विल गेट 10 व्हॅल्यू. बरोबर. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी दॅट इज इक्वल टू 10. 10 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. जातो पहा पुढच्या समवरती. क्वेश्चन नंबर 9 पहा रे. काय म्हणता पहा. इफ सम ऑफ मीन अँड व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर 5 ट्रायल्स म्हणजे n इज इक्वल टू 5 ओके इज 1.8. ते सम ऑफ मीन आणि व्हेरियन्स म्हणताय बरं. हे पहा मीन तर एनपी असतो, व्हेरियन्स म्हणजे एनपीक्यू असतो. या दोघांचा ॲडिशन हा 1.8 असं ते क्लेम करताय. मला असं वाटतं की इथे बहुतेक आपण एनपी कॉमन जर का केला ओके तर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस क्यू बनतो का. हे 1.8 आहे ना. एक काम करतो यार, त्यांनी एनचा व्हॅल्यू दिला ना 5 टाकून देतो पहिला. ओके इथे जर का मी 5 टाकला समजा तर 5 इंटू यांच्या जागी 5 टाकला 5p प्लस 5 टाकला तर इथे 5 इंटू pq बनतो. दॅट इज इक्वल टू 1.8 बनतो. तर इथे मुलांना p प्लस pq इज इक्वल टू 1.8 डिवाइड बाय 5 बनतो. काढायचं काय जरा ते विचार करूया आपण. पहा ते म्हणतात पीचा व्हॅल्यू फाइंड करा म्हणे. पीचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. आता आणखीन एक गोष्ट आपल्याला अशी माहिती की p प्लस q हे 1 असतं. यस म्हणजे क्यूचं व्हॅल्यू 1 मायनस p असतं. पहा क्यूचं व्हॅल्यू 1 मायनस ऑफ p असतो अँड दॅट इज इक्वल टू 1.8 डिवाइड बाय 5. हे असं बनलं पाहिजे यार नाही का, हे असं बनलं पाहिजे. येस स्टुडंट्स, आता हे ना तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर यार हे क्वाड्रॅटिक इक्वेशननी सॉल्व्ह करा काहीतरी आन्सर येईल, अदरवाईज ऑप्शननी सबस्टिट्यूट करा म्हणजे ऑप्शन्स घ्या इथे टाकून द्या. दोन्ही वे आहेत तुमच्याकडे नाही का. जर बघा हे कॅल्क्युलेशन काय येतं 1.8 डिवाइड बाय 5 जर का तुम्ही कराल मुलांना यू विल गेट 0.36 0.36 असं तुमचं कॅल्क्युलेशन येणार आहे. बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन 0.36 आलं पाहिजे. सो मी ऑप्शन नंबर ए जरा चेक करतो. पीचा व्हॅल्यू 0.2 ठेवला तर काय होतं रे. तुम्हाला हे तरी समजताना रे की 0.8 रॉंग आन्सर आहे, 0.4 रॉंग आन्सर आहे. कारण की पीच्या जागी जर का 0.8 ठेवला 0.8 प्लस समथिंग 0.36 कसं आहे ना त्याच्यापेक्षा 0.8 पेक्षा जास्तच येणार ना. इथे 0.4 जरी टाकला तरी हे पॉसिबल नाहीये. सो दोनच ऑप्शन राहतात 0.2 आणि 0.18 वाला. 0.2 चेक करतोय ऑप्शन वाईज नाही का. आता ऑप्शन नंबर ए हे पहा 0.2 टाकला ओके प्लस 0.2 टाकला पहा ओके 1 मायनस 0.2 इज 0.8 टाकला. करा मल्टिप्लिकेशन दिस 0.2 प्लस या दोघांचा मल्टिप्लिकेशन इज 0.16 ॲडिशन कराल यू विल गेट 0.36. हा 0.36च पाहिजे होता अरे. सो ऑप्शन नंबर ए मुलांना आपला इथे आन्सर असेल. ऑप्शन नंबर ए 0.2 हा आपला पीचा व्हॅल्यू आहे. जातोय पुढे क्वेश्चन नंबर 10 वरती. पहा काय म्हणताय. प्रोबॅबिलिटी दॅट बॉम्ब विल मिस द टार्गेट इज 0.2 म्हणे. एक बॉम्ब टाकलाय, टार्गेट मिस करण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे तो 0.2 आहे. मान्य आहे. प्रोबॅबिलिटी दॅट मिस किंवा इथे मी क्रॉस लिहितो, मिस करण्याचा प्रोबॅबिलिटी 0.2 आहे आणि हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी 0.8 आहे. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 10 बॉम्ब्स ड्रॉप्ड 10 बॉम्ब टाकलेले आहेत एक्झॅक्टली 2 विल हिट द टार्गेट. हे पहा 10 मध्ये दोघांनी हिट केला पाहिजे. बरोबर ना. प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस पाहिजे रे बाबा आपल्याला. 10 मधून दोघांनी हिट केला पाहिजे. हिट करण्याची प्रोबॅबिलिटी 0.8 रेस्ट पॉवर हे 2 करायला लागतं. हिट न करण्याचा प्रोबॅबिलिटी 0.2 रेस्ट पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज 8 करायला लागतो आपल्याला मुलांना. हा आपला आन्सर आहे. बट कसा मॅच करणार अवघड विषय आता इथे. तर पहा आता इथे डिवाइड बाय 5 रेस टू पॉवर दिसतोय मला सर्व ठिकाणी 5:10 5:9 5:10 वगैरे समथिंग 5 आहे तिथे नाही का. सो तुम्हाला हे समजलं पाहिजे होतं यार की
टार्गेट मिस करण्याचा प्रोबॅबिलिटी 1/2 आहे, म्हणजे 1/5 आहे ऍक्च्युली. 1/5 0.2 असतो. 0.2 आहे म्हणजे 1/5 येतो ऍक्च्युली, बरोबर. आणि हिट करण्याचा प्रोबॅबिलिटी 0.8 आहे, म्हणजे 4/5 आहे. सो याच्या जागी 4/5 यूज केलं तर बरं पडलं असतं. याच्या पण जागी ना रे 1/5 यूज केलं तर बेस्ट आहे, नाही का. म्हणजे हे 10c2 म्हणजे 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज 8 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हा ना 4/2 म्हणजे 16 डिवाइड बाय 5/2 आहे, बरं. आहे 1/8 1च असतो आणि खाली 5/8 आहे. समजतं काय तुम्हाला? मग आता होतं काय पहा, न्यूमरेटर 10 फॅक्टोरियल मीन्स 10 इंटू 9 इंटू 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय 8 फॅक्टोरियल तर खाली पण आहे, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 तर खाली पण आहे, इंटू वरती 16 आहे, खालती 5/10 बनतोय. अरे हे कॅन्सल होतं असं, नाही का. तर हे 90 बनतं. 90 डिवाइड बाय, एक काम करा आधी हे करूया आपण, 16 इंटू 9 करा, 144 बनतं. 144 बनतो, बरोबर. 144 इंटू 10 करा, पहा इथे लिहितो, वरती 144 बनला, हा 144 बनला. 10/2 कराल तर 5 बनायला यार. डिवाइड बाय 5/10 तर खाली पण आहे ना, 5/10 खाली पण आहे ना. मग हे होतं काय पहा, हे कॅन्सल झालं की ते 5/9 होणार आहे. म्हणजे 144/5/9 आपला आन्सर बनणार आहे. 144/5/9 हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. ओके, जातोय पुढच्या समवरती. इन अ बॉक्स कंटेनिंग 100 बल्ब्स, 100 बल्ब आहेत. अरे 10 बल्ब डिफेक्टिव्ह आहेत म्हणे. हा ठीक आहे, चलो. Probability that out of 20 bulbs, okay, selected at random, none is defective. एक पण डिफेक्टिव्ह नाहीये म्हणे, एक पण डिफेक्टिव्ह नाहीये, याची प्रोबॅबिलिटी ते आपल्याला विचारतात. तर पहा रे मुलांना, काय आता हा काय विषय नाही का. तर थोडंसं आता टाइम घेऊया आपण हा क्वेश्चन एक्सप्लेन करायला. बॉक्स कंटेनिंग 100 बल्ब्स, चलो यार 100 बल्ब आहेत, 100 बल्ब आहेत. ओके, 10 आर डिफेक्टिव्ह, 10 डिफेक्टिव्ह बल्ब आहेत म्हणे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब इज 10 डिफेक्टिव्ह आहेत आउट ऑफ 100, म्हणजे 1/10 हा डिफेक्टिव्ह बल्बची प्रोबॅबिलिटी आहे. मान्य यार. म्हणजे चांगला बल्बची प्रोबॅबिलिटी इट शुड बी 9/10. मान्य. ते म्हणतात प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 20 बल्ब सिलेक्टेड ॲट रँडम, 20 बल्ब सिलेक्ट केले, बरोबर. नन इज डिफेक्टिव्ह, एक पण डिफेक्टिव्ह नाहीये, एक पण डिफेक्टिव्ह नाहीये, याची प्रोबॅबिलिटी काय असं आपल्याला ते विचारतात, बरोबर. तर आता मी तुम्हाला एक शिकवलं होतं यार, ज्यावेळेस आता त्यांनी इथे सांगितलं की 20 बल्ब काढायचेत, म्हणजे एकदाच काढायचेत. इथे रिप्लेसमेंट विदाउट रिप्लेसमेंट असं काही बोललं नाही आहे ना, सरळ सरळ 20 बल्ब एकदाच काढायचेत. म्हणजे विथ रिप्लेसमेंट नाहीये, डायरेक्टली काढतोय आपण. आउट ऑफ 20 बल्ब सिलेक्टेड असं येतं, नाही का. आता ऍक्च्युअलमध्ये तुम्ही असा विचार करा की जर का मी एक बल्ब काढला, ठीक आहे, आता 99 बल्ब उरलाय. तुम्हाला काय माहिती तो डिफेक्टिव्ह निघाला की खराब निघाला. सेकंड बल्ब काढते वेळी तिथे डिफेक्टिव्ह बल्ब असण्याची प्रोबॅबिलिटी, समजा हा चांगला बल्ब असेल, समजतं तुम्हाला, 100 बल्ब मधून एक बल्ब काढला गेला, ओके. आणि आता इथे 100 नाही 99 बल्ब राहिले. आज ज्यावेळेस मी सेकंड अटेम्प्ट करतोय, बरोबर, तर इथे डिफेक्टिव्ह बल्ब तर टोटल 10 आहेत. आता डिफेक्टिव्ह बल्ब असण्याची प्रोबॅबिलिटी 10 डिवाइड बाय 99 होईल ना रे. आधी डिफेक्टिव्ह बल्ब निघण्याची प्रोबॅबिलिटी 1/10 म्हणजे 10/100 होती, आता 10/99 बनते. म्हणजे प्रत्येक ट्रायलला डिफेक्टिव्ह बल्ब निघण्याची प्रोबॅबिलिटी वेगळी वेगळी बनते. आता हे पण डिपेंड करतं की पहिला बल्ब डिफेक्टिव्ह निघालाय की नाही निघालाय. पण तुम्हाला माहिती बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन केव्हा वापरायचं असतं, जेव्हा हर एक ट्रायलला सक्सेसचा प्रोबॅबिलिटी किंवा फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी सेम असला पाहिजे. सो इथे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज नाही करू शकत अनलेस रिप्लेसमेंट विथ रिप्लेसमेंट असेल. म्हणजे बल्ब काढला परत वापस ठेवला, मग परत काढते वेळी डिफेक्टिव्ह तितकेच आहेत 10 आणि टोटल 100च आहेत, म्हणजे 10/100 येणार आहे. पण असं तर इथे मेन्शन केलेलं नाहीये ना, समजत आहे का. आय होप तुम्हाला समजलं की इथे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करणे चुकीचं आहे. तरी तुम्हाला काय करायला लागतं माहिती का, मी दोन्ही वेनी सांगतो, बायनॉमियल यूज करून सांगतो, विथ रिप्लेसमेंट कन्सिडर करून सांगतो आणि विदाउट रिप्लेसमेंट पण सांगतो, ओके. पण इथे क्लिअरली वाचून असं समजतं, इन अ बॉक्स कंटेनिंग 100 बल्ब्स 10 आर डिफेक्टिव्ह, ठीक आहे. प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 20 बल्ब सिलेक्टेड ॲट रँडम नन इज डिफेक्टिव्ह. 20 बल्ब घेतल्यामध्ये एक पण डिफेक्टिव्ह नाहीये, म्हणजे 20 बल्ब अचानक घेतलेले तसे डायरेक्टली विथ रिप्लेसमेंट नाही, बोललं नाही असं त्यांनी, बरोबर. तर याचं असं करायचं असतं पहा, 20 बल्ब घेतलेत ना बाबा, तर ना 100 मधून 20 बल्ब घेतलेत, टोटल 100 मधून 20 बल्ब घेतलेले आहेत. नन इज डिफेक्टिव्ह, एक पण डिफेक्टिव्ह नाही, म्हणजे टोटल 90 चांगले बल्ब आहेत आणि त्या 90 चांगल्या बल्ब मधूनच 20 बल्ब घेतलेले आहेत. सो हा आपला आन्सर असला पाहिजे, जो की इथे ऑप्शन मध्ये कुठे नाहीये. आता ऑप्शन मध्ये काय माहिती का, त्यांनी असं कन्सिडर केलेलं की हे विथ रिप्लेसमेंट आहे. म्हणजे
20 बल्ब मधून एक पण डिफेक्टिव्ह नाहीये, 20 बल्ब मधून 0 डिफेक्टिव्ह आहेत. डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबेबिलिटी इज 1/10 नाही का, आता केलं होतं आपण. डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबेबिलिटी 1/10 रेस्ट टू 0 करायला लागतं, आणि डिफेक्टिव्ह नसण्याची इज 9/10. चांगलं बल्ब असण्याची प्रोबेबिलिटी 9/10 नाही. रेस्ट टू पॉवर काय, दोघांचा डिफरन्स आहे 20 करायला लागतं. 20 से 0 तर 1 बनता आहे. एनिथिंग रेस्ट टू 0 हा पण 1च बनत असतो. आन्सर शुड बी 9/10 रेस्ट टू 20. 9/10 रेस्ट टू 20 मे बी आन्सर जर का असं दिलं असेल तर तुम्ही समजून घ्या की तो रॉंग आहे. तर मी तर असं सांगेन मुलांना की तुम्ही फक्त हे व्यवस्थित समजून घ्या नाही का, म्हणजे भले आन्सर मागे काहीही दिलं असेल, ओके, समजून व्यवस्थित घ्या. तुम्हाला मेन कॉन्सेप्ट समजला पाहिजे. तर आन्सर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये सी खरं तर नाही क्लेम करू शकत. जो कॉम्बिनेशन यूज करून आन्सर फाइंड केला होता ना, तोच आन्सर तुम्हाला क्लेम करायचा आहे एक्झाममध्ये. जर का तसं ऑप्शन असेल तर, इन केस जर का नसेल, गो विथ दिस ऑप्शन. भलेही माहिती आपल्याला की हे रॉंग आहे, ओके, बट MST CET बऱ्याच वेळेस बोनस देत पण नाही. अरे म्हणजे चुकीचं जरी असून ना, इव्हन आता लास्ट इयरचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला, चुकीचे पण आहेत काही क्वेश्चन्स, बट स्टील बोनस नाही दिलेले त्यांनी. तर सेफ साईड राहाल, ओके. तर तुम्हालाही समजतं यार की असे ऑप्शन्स आहेत, म्हणजे डेफिनेटली ते कन्सिडर केलंच नाही त्यांनी. सो बाय डिफॉल्ट तुम्ही पण मग सी, गो विथ ऑप्शन नंबर सी. भलेही रॉंग आहे बट ॲटलीस्ट मार्क तरी मिळतील. अरे ओके, तर जातो पहा मुलांना पुढे. क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतं पहा. क्वेश्चन नंबर 12, इट इज नोन दॅट बॉक्स ऑफ 8 बॅटरीज कंटेन 3 डिफेक्टिव्ह पीसेस म्हणे. ठीक आहे, 8 बॅटरीमध्ये ना, 8 बॅटरीमध्ये 3 डिफेक्टिव्ह आहेत म्हणे. ठीक आहे अर्जुल, ओके. अ पर्सन रॅन्डमली सिलेक्ट्स 2 बॅटरीज फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्समधून 2 बॅटरी सिलेक्ट करतो तो. ठीक आहे. इफ एक्स इज द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बॅटरीज सिलेक्टेड, एक्स इज द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बॅटरीज सिलेक्टेड, ओके, देन ते म्हणतात प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेसर दॅन इक्वल टू 1 इज व्हॉट. म्हणजे हे काय माहिती का, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बॅटरीज सिलेक्टेड, एक्स डिनोट्स नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बॅटरी सिलेक्टेड, इट शुड बी लेसर दॅन इक्वल टू 1 म्हणे. म्हणजे एक तर तुम्ही 0 डिफेक्टिव्ह बॅटरी सिलेक्ट केला पाहिजे, और एक तर तुम्ही 1 डिफेक्टिव्ह बॅटरी सिलेक्ट केला पाहिजे. एक तर 0 डिफेक्टिव्ह बॅटरी सिलेक्ट करा, नाही तर 1 डिफेक्टिव्ह बॅटरी सिलेक्ट करा. अरे बरोबर ना, तेच म्हणतात ना, हे प्रोबेबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बॅटरी सिलेक्टेड इट शुड बी लेस दॅन इक्वल टू 1. सो याचं तुम्हाला बेसिकली फाइंड करायचं आहे ॲडिशन नाही का. तर आता इथे परत तोच झोला आहे की इथे काय दिलंय, विथ रिप्लेसमेंट दिलंय, विदाउट रिप्लेसमेंट दिलंय. थोडंसं नीट विचार करा ना. इट इज नोन दॅट आउट ऑफ 8 बॅटरीज, 8 बॅटरीमध्ये 3 डिफेक्टिव्ह आहेत, 8 मध्ये 3 डिफेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. पर्सन रॅन्डमली सिलेक्ट 2 बॅटरीज फ्रॉम द बॉक्स, 2 बॅटरी सिलेक्ट करतोय. विथ रिप्लेसमेंट दिलं आहे का, नाही दिला आहे. परत वापस ठेवायचंय का, ते नाही ठेवायचं. मग ते आपल्याला असं विचारतायत, द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बॅटरीज सिलेक्टेड, किती डिफेक्टिव्ह बॅटरीज सिलेक्ट झालेल्या आहेत, ओके. X denotes number of defective batteries selected, then probability of x less than equal to 1. म्हणजे एक तर x व्हॅल्यू 0 चालेल आणि नाहीतर x व्हॅल्यू 1 पण चालेल, बिकॉज x व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 1 बोलतात. 1 किंवा 0 चालेल आपल्याला. सो 0 डिफेक्टिव्ह म्हणजे काय रे बाबा, 2 बॅटरी सिलेक्ट करायच्या. 0 डिफेक्टिव्ह म्हणजे 5 चांगल्या बॅटरीज आहेत ना, 8 मध्ये 3 खराब तर 5 चांगले. 5 मधून बेसिकली 2 बॅटरी सिलेक्ट करा, डिवाइड बाय 8 मधून 2 बॅटरी तर तुम्ही सिलेक्ट करताच आहे. आउट ऑफ 8 बॅटरीज 2 बॅटरीज सिलेक्ट करताच आहे. प्लस 1 डिफेक्टिव्ह सिलेक्ट करायचं म्हणजे तुम्ही 3 डिफेक्टिव्ह मधून 1 डिफेक्टिव्ह सिलेक्ट करा, 5 चांगल्यामधून 1 चांगली सिलेक्ट करा, बरोबर. म्हणजे असे टोटल 2 बॅटरी सिलेक्ट झाल्या, डिवाइड बाय टोटल 8 जे बॅटरीज आहेत आपल्या, डिवाइड बाय 8 बॅटरीमधून 2 बॅटरी सिलेक्ट करायचं. दिस आर दी टोटल नंबर ऑफ वेज, दिस आर दी फेवरेबल वेज. फेवरेबल बाय टोटल नंबर ऑफ वेज हे प्रोबेबिलिटी असतं. फेवरेबल बाय टोटल नंबर ऑफ वेज हे प्रोबेबिलिटी असतं मुलांना. तर 5C2 जर का तुम्ही पाहाल ना रे, 5C2 इज 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. काय बनतं रे, 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. तर आहेच खालती 2 इंटू 1 पण आहे, हे कॅन्सल, हे 10 बनणार आहे पहा कॅल्क्युलेशन. हा बनतोय 10, वरती बनतोय 10 प्लस 3C1 3 बनतं, 5C1 5 बनतं, 3 इंटू 5 कराल, यू विल गेट 15 हियर, डिवाइड बाय 8C2 जो आहे ना, 8C2 त्याला आपण 8 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्ससाठी 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल लिहू शकतो. सो 8 फॅक्टोरियल म्हणजे 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 फॅक्टोरियल आहेच आहे, 2 फॅक्टोरियल पण आहे, कॅन्सल होतं. 7 इंटू 8 काय बनतं रे, 56/2 कराल, 28 बनणार आहे. किती, 28 बनणार आहे, जस्ट डिवाइडेड बाय 28. सो वरती 25 बनतं, खालती 28 बनतं. आहे का पहा बरं, 25 डिवाइड बाय 28. ऑप्शन नंबर ए इथे आहे आन्सर, बरोबर आहे. बायनोमियलने सॉल्व्ह केलेला आहे का, नाही. हा 11thच्या प्रोबेबिलिटीचा क्वेश्चन होता. का टाकलेला जस्ट आत्ता इथे पहा, बिकॉज जो तुम्ही पहा लास्टचा जो क्वेश्चन होता तो पण ऍक्च्युअल मध्ये 11च्या प्रोबेबिलिटीचाच क्वेश्चन होता. त्याला बायनोमियल मध्ये सॉल्व्ह केलं होतं आणि ऑप्शन नंबर सी मार्क केलं होतं, जे की रॉंग होतं ऍक्च्युअली. हा क्वेश्चन जर का पाहाल, हा पण 11thच्याच प्रोबेबिलिटीचा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला दाखवलंय, विदाउट रिप्लेसमेंट असेल तर हे असंच करायचं असतं ना, इथे मॅच होतोय पाहतो.
येस स्टुडंट्स, सोबत तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा रे की काय कधी केव्हा यूज करायचं नाही का. आणि जर का तुम्हाला माहित नसेल ही सर्व गोष्ट व्यवस्थित, तर तुम्ही एक काम करा, बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा आधी व्हिडिओ पहा तुम्ही जो अपलोड केला, 1.25 तासाचा समथिंग व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये कधी यूज करायचं वगैरे फार डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत गोष्टी नाही का. सो ते पाहून घ्या व्यवस्थित. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 13 हियर. क्वेश्चन नंबर 13 पहा रे. तर आपल्याला असं म्हणतात, एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल ऑफ बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, जिथे की हा असतो आपला एन आणि हा असतो प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस पी. सो एनचा व्हॅल्यू मुलांनो 8 आहे आणि प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेसचा व्हॅल्यू मुलांनो 1/2 आहे. आता विषय काय पहा पुढे, ते म्हणतात फाइंड प्रोबेबिलिटी ऑफ x-4 चा मॉड शुड बी लेस दॅन इक्वल टू 2. हे पहा रे, x-4 चा मॉड हा 2 पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटत आहे की एक्सचा जो व्हॅल्यू आहे ना, तो बहुतेक 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल, 6 पण चालेल, असंच चालेल ना. पहा बरं, 2 टाकलं तर 2 - 4, -2 चा मॉड 2, हा चालतं ना 2. 3 टाकलं 3 - 4, 1 -1 चा मॉड 1, हा चालतं ना 1. 4 टाकलं 4 - 4, 0 चा मॉड 0 इज लेस दॅन 2 आहे रे. 5 टाकलं 5 - 4 इज 1 चा मॉड 1 लेस दॅन 2 आहे, बरोबर. 6 टाकलं 6 - 4 2 चा मॉड इज लेस दॅन इक्वल टू 2 आहे, यस चालतो. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली असं विचारतात, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2, 3, 4, 5, 6 म्हणजे प्रोबेबिलिटी ऑफ 2 सक्सेस और प्रोबेबिलिटी ऑफ 3 सक्सेस और प्रोबेबिलिटी ऑफ 4 सक्सेस और प्रोबेबिलिटी ऑफ 5 सक्सेस और प्रोबेबिलिटी ऑफ 6 सक्सेस, हे सर्वांच्या प्रोबेबिलिटीचा मुलांना आपल्याला इथे ऍडिशन फाइंड करायचं आहे. जरा मोठे टास्क आता आहे, बरोबर, बट ठीक आहे यार, या सर्वांच्या प्रोबेबिलिटीचा आपल्याला ऍडिशन फाइंड करायचं. तर प्रोबेबिलिटी ऑफ 2 सक्सेस म्हणजे काय रे, तर टोटल तर 8 आहेत ना, बरोबर. 8 मधून 2 सक्सेस पाहिजे. सक्सेसचा प्रोबेबिलिटी हाफ, रेस्ट टू पॉवर 2 करायला लागतं. फेल्युअरचा प्रोबेबिलिटी अगेन हाफ, ना सक्सेसचा प्रोबेबिलिटी हाफ होतो तर फेल्युअर पण हाफच होतो. रेस्ट टू पॉवर डिफरन्ससाठी 6 करायला लागतं. 3 सक्सेस म्हणजे काय रे, 8 मधून 3 सक्सेस, बरोबर. हाफ रेस्ट टू पॉवर समजतं ना, हाफ रेस्ट टू पॉवर इथे 3 होणार, हाफ रेस्ट टू पॉवर इथे दोघांचा डिफरन्ससाठी 5 होणार, बरोबर आहे. प्लस 4 सक्सेस म्हणजे 8 मधून 4 वेळेस सक्सेस, बरोबर. तुम्हाला एक जनरल ट्रेंड समजला असेल, हाफ रेस्ट टू पॉवर 8च होणार आहे, हाफ रेस्ट टू पॉवर 8च होणार. इथे पण काही करा, हाफ रेस्ट टू पॉवर 8च होणार आहे. 8 मधून 5 वेळेस सक्सेस, अरे हाफ रेस्ट टू पॉवर 8च होणार आहे, काही करा. 5 वेळेस सक्सेस, आता 6 वेळेस सक्सेस. 8 मधून 6 वेळेस सक्सेस, हाफ रेस्ट टू पॉवर मुलांना 8च होणार आहे शेवटी, नाही का. सो तुम्हाला हे समजलं पाहिजे, हाफ रेस्ट टू 8 तर तुम्हाला कॉमन करायचं, हाफ रेस्ट टू पॉवर 8 तर तुम्हाला कॉमन करायचं. 8c2 प्लस 8c3 प्लस 8c4 प्लस 8c5 प्लस 8c6, या सर्वांचं तुम्हाला ऍडिशन करायचं आहे. या सर्वांचं तुम्हाला ऍडिशन करायचं. देऊ का आम्ही टास्क तुमच्यावरती, बस कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन करा, हे सर्व कॅल्क्युलेशन करा आणि हे तर राहायचं 2 रेस्ट टू पॉवर 8 तर राहायचं खालती. सिम्प्लिफाय करा, तुम्हाला तिथे ऑप्शन मिळणार आहे. येस स्टुडंट्स, जातोय पहा पुढे. क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतोय पहा. आउट ऑफ 100 पीपल सिलेक्टेड ॲट रॅन्डम 10 हॅव कॉमन कोल्ड. ठीक आहे, 100 मध्ये 10 लोकांना कोल्ड आहे म्हणा. ठीक आहे, 5 पर्सन सिलेक्टेड ॲट रॅन्डम फ्रॉम द ग्रुप. तर ना त्या 100च्या ग्रुपमधून 5 लोक घेतले आपण इथं. ठीक आहे, चलो ओके. देन प्रोबेबिलिटी दॅट ॲट मोस्ट 1 पर्सन विल हॅव कॉमन कोल्ड. मॅक्सिमम एकाला कॉमन कोल्ड आहे. किती मॅक्सिमम एकाला कॉमन कोल्ड आहे याची प्रोबेबिलिटी विचारतात ते. म्हणजे काय रे, 0 लोकांना कॉमन कोल्ड आहे किंवा एकाला कॉमन कोल्ड आहे. ॲट मोस्ट मॅक्सिमम एकाला कॉमन कोल्ड आहे, बरोबर. आता 0 ला कॉमन कोल्ड म्हणजे काय, 5 मधून 0 ला कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड असण्याची प्रोबेबिलिटी ते बोलतात ना रे, 100 मधून नाही का 10 लोकांना कॉमन कोल्ड आहे. सो कॉमन कोल्ड असण्याची प्रोबेबिलिटी 1/10 रेस्ट टू पॉवर 0 करायला लागतं. कॉमन कोल्ड नसण्याची प्रोबेबिलिटी 9/10 रेस्ट टू त्या दोघांचं डिफरन्स झाली 5 करायला लागतं. एकाला कॉमन कोल्ड, 5 मधून एकाला कॉमन कोल्ड आहे याची प्रोबेबिलिटी विचारतात ते. आता 5 मधून एकाला कॉमन कोल्ड आहे नाही का. सो कॉमन कोल्ड असण्याची प्रोबेबिलिटी 1/10 रेस्ट टू 1 करायला लागतं. नसण्याची प्रोबेबिलिटी 9/10 रेस्ट टू डिफरन्स 4 करायला लागतं. सिंपल. आता बघा काय होतं पहा, 5c0 तर 1 होत असतो, एनिथिंग रेस्ट टू 0 1च होत असतो. सो 9 रेस्ट टू पॉवर 5 प्लस 5c1 तर 5 होत असतो. अरे 9 रेस्ट टू पॉवर 4 आहे हा, तर डिवाइड बाय 10 रेस्ट टू पॉवर 5, 10 रेस्ट टू पॉवर 5 आहेच इथे पण. सो हा आपला आन्सर असणार आहे. आता 9 रेस्ट टू पॉवर 5 जो आहे ना तो किती येतो जरा बघा. ओके, तर 9 रेस्ट टू पॉवर 5 म्हणजे काय रे, एक काम करूया आपण. 9 रेस्ट टू पॉवर 4 जर का तुम्ही कॉमन कराल, 9 रेस्ट टू 4 इथे पण 9 रेस्ट टू 4 आहे, म्हणजे इथे एक एक्स्ट्रा 9 पण आहे प्लस 5 पण आहे. जस्ट डिवाइड बाय 10 रेस्ट टू पॉवर 5 आहेच ना शेवटी. 9 रेस्ट टू पॉवर 4 म्हणजे 81 इंटू 81. सो आन्सर काय बनला पाहिजे माहिती का आपला, 81 इंटू 81 इंटू 9 प्लस 5 जर कराल यू विल गेट 14 डिवाइड बाय 10 रेस्ट टू पॉवर 5. मुलांना हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे.
येस ऑर नो, हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि समजा ॲझ्युम करा की जर का तितका टाइम नसेल तुम्हाला, गो विथ ऑप्शन नंबर 1 जस्ट बिकॉज एंडला 4 आहे ना, 4 × 1 × 1 4, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन जो काही आहे त्या मल्टिप्लिकेशनच्या एंडला 4 राहणार आहे. ऑप्शनमध्ये एंडवाला 4 आहे असं एकच दुसरा ऑप्शन नंबर आहे. सो गो विथ डायरेक्टली ऑप्शन नंबर आहे, बरोबर ना. सो अशा गोष्टी तुम्हाला इथे यूज करायला लागतात एंट्रन्समध्ये. हवं तर तुम्ही करून घ्या यार, मॉडिफिकेशन मल्टिप्लिकेशन करून घ्या तुम्हालाही समजेल की ऑप्शन नंबर, एक मिनिट मी काही चुकी तर नाही करता ना, 1 2 3 4, नाही यार थोडंसं मी जरा रॉंग करतोय म्हणजे काय की 5वा डिजिट बहुतेक दिलेला नाही आहे इथे, नाही का. 10⁵ आहे ना इथे, तर इथे जर का मी डिवाइड बाय 10⁵ केला तर मला याला असं लिहायला लागेल ना, 1 2 3 4 5, बरोबर ना. ठीक आहे. त्यांनी 4 डिजिटपर्यंत दिला असं अर्थ, म्हणजे तो त्यांनी लास्टचा डिजिट दिला नाही, बरोबर, तुमच्या माहितीच लास्टचा डिजिट दिलेला नाही आहे. इज्जतीत मल्टिप्लाय करा रे बाबा, इज्जतीत मल्टिप्लाय करायला लागणार आहे. ओके, करूया मल्टिप्लिकेशन. 81 × 14, 14 म्हणजे 14ला 4 1, 14 × 8 काय रे बाबा, 14 × 8 14 28 56, 1 1 2 + 1 1 1 3 असं काहीतरी म्हणतो. इंटू अगेन 81 करायचं आपल्याला, इंटू अगेन 81 राहायचं पुढे, नाही का. तर काय होणार आहे आता, हा काम करतो इथे करतो 1 1 3 4 × 81. ओके, सो 4 3 1 1 0 करा. 34ला 4 यार, सॉरी 32 आहे ना, 3 ओके असं काहीतरी बनतो का, शेवटी 4 बनतो, खाली इथे 5 बनतो, इथे 8 बनतं, इथे 1 बनतं, इथे 9 बनतं. सो 0.9185, 0.9185, 0.9185 ऑप्शन नंबर बी बनतो रे बाबा, ऑप्शन नंबर बी बनतो. त्यांनी तो लास्टवाला डिजिट आहे ना, तो लाईक गायब केलेला आहे, समजतं तुम्हाला. सो ऑप्शन नंबर बी मुलांना इथे आपला आन्सर बनतोय. तर जातोय पुढे. पण समजा जर का त्यांनी 5व्या डिजिटपर्यंत दिलं असतं, 5व्या डिजिटपर्यंत दिलं असतं, तर एंडला जो 4 येतो तो आपण तिथे आन्सर मार्क केला असता. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन गाईज, क्वेश्चन नंबर 15. पहा लास्ट क्वेश्चन आता हा, अ डाइस थ्रोन 100 टाइम्स, 100 वेळेस फेकलाय म्हणा. ठीक आहे. इफ सक्सेस इज गेटिंग एन इवन नंबर, ओके, n = 100 आहे. इवन नंबर पडणे म्हणजे सक्सेस माने, म्हणजे सक्सेस पडण्याचा प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. बिकॉज डाय थ्रो केल्यानंतर 1 2 3 4 5 6 काही पडतं, त्याच्यामध्ये इवन नंबर हे असे 3 घेत, नाही का. फेवरेबल इज 3 डिवाइड बाय टोटल इज 6, सो आन्सर शुड बी 1/2. ठीक आहे, पुढे पहा. देन दी व्हेरियन्स ऑफ नंबर ऑफ सक्सेसेस इज, व्हेरियन्स तुम्हालाही माहिती NPQ असतो. अरे n तर 100 आहे, P पहा, P प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस हाफ आहे, Q पण परत हाफच आहे, सक्सेस हाफ असेल तर फेल्युअर पण हाफ. काय बनतं हे 25 बनतं की नाही. सो गाइज व्हेरियन्स इज इक्वल टू 25 हिअर. ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर बनतोय. सो गाइज लास्ट स्लाइडवरती तुम्हाला इथे सर्व आन्सर्स मिळून जातील, नाही का. सर्वच्या सर्व क्वेश्चन्सचे तुम्हाला इथे आन्सर्स मिळणार आहेत. तर तुम्हाला क्रॉस चेक करायचं होतं अरे की तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट आहेत, नाही का. आउट ऑफ 15 तुम्हाला कधी पण ना PYQ असे द्यायचे असतात की ॲज सच तुम्ही एक्झामच देतात, नाही का, फायनल एक्झाम देताय असं समजूनच तुम्ही PYQs द्यायचे आणि क्रॉस चेक करायचे की तुमचे किती बरोबर येतात, किती रॉंग येतात. ओके, या लास्ट पेजवरतून जे आन्सर की आहे त्याच्यावरतून. आणि जो कोणता क्वेश्चन नाही आलेला त्याच्यासाठी तुम्हाला लाईक व्हिडिओ सोल्युशन हा जो मी तुम्हाला देतोय तो तुम्हाला रेफर करायचा. सो काही सेशन मी इथे क्लोज करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.